नमस्कार. अवांतरच्या फास्ट्रॅक या मालिकेत आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत प्रयागराज येथे लवकरच संपन्न होणाऱ्या महाकुंभ या सोहळ्याविषयी. प्रयागराज हिंदू धर्मातील पवित्र धर्मस्थळांपैकी महत्त्वाचे स्थळ. तीर्थक्षेत्रात सर्वश्रेष्ठ म्हणून त्याला तीर्थराजही म्हटलं गेलंय. प्रयागराजमध्ये आता जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्याची तयारी सुरू आहे आणि तो म्हणजे महाकुंभ मेळा. चला थोडंसं जाणून घेऊया तीर्थराज प्रयागविषयी. उत्तर प्रदेशातील प्रयागराज हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र स्थळ आहे. त्यानुसार ब्रह्मदेवांनी सृष्टी रचनेचे कार्य पूर्ण झाल्यावर पहिला यज्ञ प्रयागराज येथे केला होता. शिवाय गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्यांचा संगमही येथेच होत असल्याने या त्रिवेणी संगमास तीर्थक्षेत्राचं स्थान मानलं जातं. भारतात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या 4 स्थानांपैकी एक प्रयागराज आहे. प्रयागराज हिंदू संस्कृतीच्या श्रद्धा आणि आस्थेचं प्रतीक आहे. यंदा प्रयागराजमध्ये दर 144 वर्षांनी येणारा महाकुंभ मेळा भरतोय. त्याची पुराणातील कथा अशी: अमृत मंथनाच्या वेळी देव आणि असुर यांच्यात झालेल्या भांडणातून अमृत कलशातील काही थेंब पृथ्वीवर पडले. त्या 4 पवित्र ठिकाणी कुंभमेळा भरतो. यावेळी तिथल्या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने मोक्ष प्राप्ती होते अशी धारणा आहे. जगभरातून लाखो भाविक येणाऱ्या या सोहळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने जय्यत तयारी केली आहे. मेळ्याचा परिसर प्रकाशमय होण्यासाठी 4000 रिचार्जेबल लाईट्स, राहण्यासाठी अत्याधुनिक असे स्लीपिंग पॉड्स, टेंट सिटी, स्वच्छता केंद्र, शिवाय तात्पुरती आरोग्य केंद्रही सरकारने उभारली आहेत. पवित्र स्नानाच्या वेळी जलमग्न ड्रोन्स 24 तास पाण्याखाली लक्ष देत असतील. एवढ्या मोठ्या जनसमूहाच्या सुरक्षेसाठी तब्बल 2700 सर्व्हिलन्स कॅमेराज, AI टेक्नॉलॉजी आणि प्रवेशद्वारांवर फेशियल रेकॉग्निशन सिस्टम्स अशी सुसज्ज तयारी उत्तर प्रदेश सरकारने केली आहे. सरकारने तर मेळ्याच्या पूर्ण परिसरालाच मेळ्याच्या कालावधीपुरतं महाकुंभ मेळा असा स्वतंत्र जिल्हा घोषित केलाय. या सोहळ्याची उत्तम बडदास्त ठेवल्यामुळे उत्तर प्रदेश सरकारचं खरंच कौतुक व्हायला हवं. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या काळात कुंभमेळा आयोजित केला गेला आहे. जेव्हा बृहस्पती वृषभ राशीत आणि चंद्र सूर्य मकर राशीत असतात तेव्हा कुंभमेळा प्रयागराज येथे होतो आणि असे 12 पूर्ण कुंभ झाल्यानंतर एक महाकुंभ येतो. त्यामुळे मनुष्याला आयुष्यात फार तर एकच महाकुंभ अनुभवण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रयागराज येथे यंदा होत असलेला महाकुंभ मेळा आपल्या सर्वांच्या आयुष्यातील अद्भुत सोहळा असणार आहे. महाकुंभ मेळा हा इतका विस्तृत विषय आहे की तो एका व्हिडिओमध्ये होणं शक्यच नाही. त्यामुळे या मेळ्याविषयी अधिक व्हिडिओ घेऊन येत आहोत अवांतर चॅनलवर. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.